नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, पुणेकर नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मुंबईच्या धर्तीवरच पुणे शहरातील जो लॉकडाऊनचे नियम आहेत ते लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याबाबत आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यामध्ये आज चर्चा झाल्याची माहिती आम्हाला मिळत आहे। आणि उद्या रविवारी पुण्यामध्ये जी आढावा बैठक आहे या आढावा बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे। मुंबईच्या धर्तीवरच पुणे शहरात सुद्धा रात्री 8 वाजेपर्यंत निर्बंध शिथिल करण्यात यावेत अशी अनेक नागरिकांची आणि व्यावसायिकांची मागणी होती। गेल्या 2-3 दिवसापासून पुण्यातील व्यापाऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं होतं आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक आणि व्यापारी यांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात जे आंदोलन सुरू केलं होतं, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर मुंबईला ज्या पद्धतीने सूट देण्यात आलेली आहे, राज्यातील 25 जिल्हे या ठिकाणी ज्या ठिकाणी कोरोनाचे पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे अशा 25 जिल्ह्यांना सूट देण्यात आलेली होती। मात्र 11 जिल्हे ज्यांचा पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे अशा जिल्ह्यांमध्ये सूट देण्यात आलेली नव्हती, त्यांना लेवल 3 मध्येच ठेवण्यात आलेलं होतं। आणि या लेवल 3 मुळे पुण्यातील जो व्यापाऱ्यांसाठी देण्यात आलेला जो वेळ आहे हा 4 वाजेपर्यंत होता। 4च्या नंतर सर्व व्यवहार बंद करण्यात आलेले होते। मात्र पुणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट जरी जास्त असला तरी पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा 3.9 वर आहे, त्यामुळे 5च्या खाली हा पॉझिटिव्हिटी रेट असल्यामुळे पुणे शहराला या निर्बंधांमधून सूट देण्यात यावी अशी मागणी या भागातील व्यापारी नागरिक सतत करत होते। मात्र जिल्ह्याचा आढावा किंवा जिल्ह्याचा ॲव्हरेज बघता पुणे जिल्ह्याचा जो पॉझिटिव्हिटी रेट होता हा 5पेक्षा जास्त होता। 7.9 या लेवलवर अंदाज येतो होता। एक्झॅक्टली फिगर पुणे जिल्ह्याचा मला आता माहीत नाही आहे, परंतु तो जास्त असल्यामुळे तो निर्बंध पुणे शहरावर लावण्यात आलेला होता। कारण की राज्य सरकारने निर्णय घेतला होता की आपण जिल्ह्यानुसार निर्णय घ्यायचा आहे, परंतु पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा 3.9 असल्यामुळे या ठिकाणी सूट देण्यात यावी ही मागणी खूप दिवसापासून होत होती। याबाबत गेल्या 8-15 दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या वेळेस पुण्यात आले होते त्यावेळेस पत्रकारांनी त्यांना विचारलेलं होतं। आढावा बैठक ज्यावेळेस झाल्या त्या आढावा बैठकीनंतरही ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की पुण्याबाबत आम्ही वेगळा विचार करू असंही त्यांनी सांगितलं होतं। आणि पुण्यात लवकरच जे नियम आहेत कोरोनाचे ते शिथिल करण्यात येतील असे संकेत त्यांनी दिलेले होते। त्याचप्रमाणे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सुद्धा ज्यावेळेस विचारण्यात आलेलं होतं त्यावेळेस त्यांनी पुण्याबद्दल आम्ही पॉझिटिव्ह आहोत, चर्चा सुरू आहे असे सांगितलेले होते आणि लवकरच त्याबद्दल निर्णय होईल आणि व्यापाऱ्यांना नागरिकांना एक चांगली बातमी मिळेल असे संकेत दिलेले होते। मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सनी जो त्यांना अहवाल दिलेला होता त्याचप्रमाणे 3ऱ्या लाटेची जी शक्यता आहे ती बघता पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरांना या सूट देण्यास थोडासा त्यांनी नकार दिलेला होता असं म्हणता येईल। थोडासा वाट बघा, आपण टप्प्याटप्प्याने सर्व काही सुरू करणार आहोत असं त्यांनी कालही सांगितलेलं होतं। कालच्या आणि परवाच्या ज्या प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतलेल्या होत्या त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की आपण लवकरच याबद्दल पॉझिटिव्ह निर्णय घेऊ, व्यापाऱ्यांनी घाई करू नका, गडबड करू नका, टप्प्याटप्प्याने आपण सर्व काही उघडणार आहोत। ही सर्व पार्श्वभूमी बघता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आम्हाला मिळते आणि त्या माहितीमध्ये पुणे शहराबद्दल काही पॉझिटिव्ह निर्णय होण्याची शक्यता त्यात सांगितलेली आहे। उद्या रविवारी पुण्यामध्ये आढावा बैठक आहे, अजितदादा पवार या बैठकीला उपस्थित आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे आणि पुणे शहराचा आढावा घेतल्यानंतर उद्या दुपारपर्यंत कदाचित आपल्याला एक चांगली बातमी मिळू शकते आणि कदाचित आपल्याला 8 वाजेपर्यंत दुकानं खुली ठेवण्यास किंवा व्यवहार करण्यास परवानगी मिळू शकते असे संकेत मिळत आहेत। मात्र हे सर्व करत असतानाही नागरिकांनी मास्क वापरायचा आहे, सॅनिटायझर वापरायचा आहे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं आहे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायचं आहे, ज्या ठिकाणी गर्दी होईल अशा ठिकाणी लांब थांबणे आणि आपली वेळ रांगेत थांबून आपली वेळ येण्याची प्रतीक्षा करावी, जास्त गर्दी करू नये असे संकेत वारंवार
आरोग्य विभाग असेल, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, या सर्वांनी किंवा पुणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी असतील, या सर्वांनी दिलेले आहेत. त्यामुळे पुणे शहर जर निर्बंधातनं मोकळं झालं, निर्बंध सूट देण्यात आली, तर त्याचा परिणाम खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डवर सुद्धा होणार आहे. या दोन्ही भागातील व्यापाऱ्यांना दुकाने 8 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी मिळणार आहे. मात्र याचबरोबर पुन्हा एकदा सांगतो, करोनाचे जे नियम आहेत ते नियम काटेकोरपणे पाळण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या काळात जर हलगर्जीपणा झाला, गर्दी वाढली, संसर्ग वाढला, तर मात्र आपल्यावर पुन्हा निर्बंध लागू शकतात, कारण की तिसऱ्या लाटेची शक्यता आपल्याकडं आहे. त्याचप्रमाणे जसं आपण मागच्या आठवड्यात पाहिलं होतं, झिका व्हायरस आपल्या पुणे जिल्ह्यात आढळलेला आहे, त्याचप्रमाणे डेल्टा प्लसचे पेशंटसुद्धा आता आढळलेले आहेत. त्यामुळं सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि आपलं आरोग्य आपल्या नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. लसीकरण ज्यांचं झालं नसेल त्या सर्वांनी लसीकरण करून घ्यावं अशी आमच्यातर्फे, आमच्या बातमी.in तर्फे आम्ही विनंती करत आहोत. मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्या आणि अपडेट आम्ही आमच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत. आमचं बातमी.in हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.